72 वर्षीय आजींचा क्रिकेटच्या मैदानावर जलवा। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत। 72 वर्षांच्या आजी मैदानात उतरल्या, बॅट घेतली आणि एक चौकार ठोकत क्रिकेटचं मैदानच दणानून सोडलं। होय, असं घडलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये। आयुष्यात कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वय हा केवळ एक आकडा असतो, हे संगमनेरच्या 72 वर्षांच्या आजी अंजनाबाई बाबूराव शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलंय। हातात बॅट आणि डोळ्यात आत्मविश्वास घेऊन जेव्हा या आजी क्रिकेटच्या मैदानावर उतरल्या, तेव्हा तरुण मुलंही बघतच राहिली। संगमनेरमध्ये झालेल्या एकविरा क्रीडा महोत्सवात राजापूर येथील 72 वर्षांच्या आजी क्रिकेटच्या मैदानात उतरल्या। धडाकेबाज फलंदाजी आणि गोलंदाजी करून त्यांनी महिला व युवतींना तणावमुक्त जीवन व चांगल्या आरोग्याचा मंत्र दिलाय। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल इथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या महोत्सवाच्या चौथ्या दिवशी राजापूर येथील सहेली ग्रुपच्या 72 वर्षीय अंजनाबाई शिंदे या आजीने या खेळाचं नेतृत्व केलं। आजीला पाहताच सर्व तरुणी व महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला। एकविरा फाउंडेशनची कॅप डोक्यावर घालत आजी टॉस उडवण्यासाठी मैदानात आल्या, तेव्हा सगळेच अवाक झाले होते। आनंदी जीवन जगण्यासाठी माणसाची इच्छाशक्ती ही प्रबळ असावी लागते, मग त्याला वय हा फक्त आकडा वाटतो, हे आजींनी सिद्ध केलंय। चांगला आहार, व्यायाम आणि शांत झोप ही महत्त्वाची असून महिलांनी सातत्याने उपक्रमशील राहिलं पाहिजे, त्यामुळे आजार हे आपोआप दूर पळून जातील, असा सल्ला आजींनी तरुणाईला दिलाय। त्याचबरोबर प्रथम फलंदाजीसाठी उतरताना आजीने 2 चौकारांसह 12 धावा केल्या, पूर्ण वेळ क्षेत्ररक्षण केलं। आजीचा सहभाग आणि उत्साह यामुळे सहेली राजापूर ग्रुपने सलग 2 सामने जिंकले। फलंदाजी बरोबरच गोलंदाजीमध्येही आजीने कमाल केली, 2 जणांना आउट सुद्धा केलं। त्यानंतर आजीने डॉक्टर जयश्री थोरात व सर्व महिलांसोबत झुंबा डान्स मध्ये सुद्धा सहभाग घेतला। महिलांना कष्ट असतात, मात्र त्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। फळे आणि भाज्या खा, भाजी भाकरी खा, निवांत झोपा, काम तुम्ही करतच असता, परंतु मन शांत ठेवा, तुम्हाला कोणताही आजार होणार नाही, असा सल्ला त्यांनी महिलांना दिलाय। खरोखरच अंजनाबाईंचं वय जरी 72 असलं तरी उत्साह मात्र 17 वर्षांच्या तरुणालाही लाजवेल असा होता। आजींच्या या जिद्दीला सलाम आहे।